नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षक दैनंदिन जीवनातील अनुभवांचा वापर करून ऋतूंवर आधारित पाठांचे नियोजन कसे करतात. तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालक आणि समाज कशी सक्रिय मदत करू शकतात हे देखील आपण पाहूया. शिक्षक जेव्हा ऋतूंवर आधारित पाठांचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा उद्देश केवळ ऋतूंची नावे सांगणे हा नसून काळानुसार होणारे बदल मुलांना समजून घेण्यास मदत करणे हा असतो. इयत्ता 4थी आणि 5वीसाठी शिक्षक काही अध्ययन निष्पत्ती निश्चित करतात. जसे की पावसाच्या स्वरूपाचे निरीक्षण करणे, पावसाचा रोजच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेणे आणि नैसर्गिक घटनांना माणूस कशा पद्धतीने प्रतिसाद देतो हे ओळखणे. नियोजनाच्या स्तरावरच पालक आणि समाज या शिक्षणामध्ये अर्थपूर्णरित्या कशा प्रकारे मदत करू शकतात याचा विचार शिक्षक करतात. नैसर्गिक आपत्तींचा वापर करून जेव्हा आपण शिकवतो, तेव्हा तो केवळ एका घटनेचा अभ्यास नसून शिकवण्याच्या अनुभवांची एक मोठी साखळी तयार करणे आहे. पुरासारख्या अनुभवांचे रूपांतर एका सखोल शैक्षणिक अनुभवामध्ये कसे होऊ शकते, हे समजून घेण्यासाठी आपण काही नवीन पैलू पाहूयात. क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी मुले त्यांना आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींवर चर्चा करतात आणि पिके, पाऊस, माती, आर्थिक परिस्थिती आणि पूर परिस्थितीतून सावरण्याची प्रक्रिया यावर आधारित प्रश्नांची मांडणी करतात. क्षेत्रभेटी दरम्यान पालक मुलांच्या सोबत असतात आणि पुराचा शेतीमाल तसेच दैनंदिन जीवनावर कसा परिणाम झाला याबद्दल समाजातील अनुभवी व्यक्ती माहिती देतात. गेल्या काही वर्षात पावसाचे स्वरूप कसे बदलले आहे याबद्दल समाजातील अनुभवी व्यक्ती माहिती देतात. जसे की पाऊस लवकर येणे, उशिरा येणे किंवा अतिवृष्टी होणे. मुले जमिनीतील बदलांचे निरीक्षण करतात. काही ठिकाणी होणारी मातीची धूप, तर काही ठिकाणी साचलेला गाळ आणि याचा वनस्पतींच्या वाढीशी काय संबंध आहे हे समजून घेतात. पुरामध्ये झालेले आर्थिक नुकसान कुटुंबे कशी भरून काढतात, त्यांच्या दैनंदिन गरजा कशा पूर्ण करतात आणि या संकटातून सावरण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करतात याबद्दल समाजातील सदस्य माहिती देतात. पुनर्लागवड, परस्पर सहकार्य आणि इतरांच्या मदतीने समाज पुन्हा कसा उभा राहतो हे मुले शिकतात. वर्गामध्ये परतल्यावर मुले गटचर्चा, चित्रे आणि आपल्या विचारांच्या देवाणघेवाणीतून मिळालेल्या माहितीची मांडणी करतात. पालक घरी देखील या विषयावर चर्चा सुरू ठेवतात, ज्यामुळे मुलांना वर्गात शिकलेल्या गोष्टींचा आपल्या कुटुंब आणि समाजाच्या अनुभवांशी संबंध जोडता येतो. पुढील पाठामध्ये मुले पुरापूर्वीची आणि पुरानंतरची स्थिती यांची तुलना करतात, बदलांचा अंदाज घेतात आणि त्यातील आकृतिबंध ओळखतात. मार्गदर्शित चिंतनातून नैसर्गिक घटनांचा लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे मुलांना समजू लागते आणि त्यांच्यामध्ये इतरांबद्दल सहानुभूती व काळजी घेण्याची वृत्ती विकसित होते. उपक्रमांची ही साखळी विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भाषा आणि सामाजिक भावनिक शिक्षण या सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्तींना पूरक ठरते. या निष्पत्ती राज्य अभ्यासक्रम आराखडा, पूर्वतयारी स्तर यामध्ये दिलेल्या अनुभवातून शिकणे, विषयांची सांगड घालणे आणि नैतिक मूल्ये यामधील महत्त्वाच्या मुद्द्यांशी सुसंगत आहेत. जेव्हा पालक आणि समाजाचा सहभाग हा केवळ एका वेळचा उपक्रम न राहता एक निरंतर प्रक्रिया म्हणून नियोजित केला जातो, तेव्हाच तो सर्वात प्रभावी ठरतो. जेव्हा विचारपूर्वक नियोजन केले जाते, तेव्हा एखादा सामायिक अनुभव शिक्षणाचे अनेक पैलू उलगडू शकतो आणि समाजाचे ज्ञान मुलांच्या शिकण्यात दीर्घकालीन भर घालते.